मित्रो नमस्कार. आपण आपला जो पहिला पेपरमधला पहिला म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमधला जो एक महत्त्वाचा भाग आहे, आपण प्लेटो या विचाराची चर्चा आपण केलेली आहे. प्लेटोचे न्यायविषयक विचार आणि शिक्षणविषयक विचाराची चर्चा आपण केली. बाकीचा भाग तुम्ही नीट वाचून घ्यावा. आणि आता आपण थोडक्यात अरिस्टॉटल यांची चर्चा आपण करणार आहोत. तर अरिस्टॉटल हे राज्यशास्त्राचे जनक आहेत. त्यांना जनक म्हटलं जातं, फादर ऑफ पॉलिटिक्स. आणि ही म्हणण्यामागची कारणे तशी अनेक आहेत. अरिस्टॉटल हे प्लेटोचे शिष्य आहेत, हे स्पार्टाचे आहेत. आणि या विचारवंताने वस्तुनिष्ठ व्यावहारिक बाबीचा अभ्यास करत आणि आदर्शवादापेक्षा जे वर्तमान आहे, वर्तमानातल्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते प्रश्न महत्त्वाचे मानून त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय करता येईल या दृष्टीने त्यांचा महत्त्वाचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अरिस्टॉटल, आपण यांना पॉलिटिकल सायन्सचा जनक का म्हणतो, फादर ऑफ पॉलिटिक्स का म्हणतो, तर ती थोडक्यात चर्चा आपल्याला इथे करायची आहे. एक डनिंग नावाचे अभ्यासक आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय सिद्धांताच्या इतिहासामध्ये अरिस्टॉटलचं सर्वप्रथम महत्त्व या तथ्यासाठी आहे की त्यांनी राजकारणाला एक स्वतंत्र विज्ञान याचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. कारण त्यांनी राज्यशास्त्राला नैतिकतेचा एक अभिन्न अंग मानलेला आहे. आणि त्यांनी राजकारणातल्या अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्या आपण वर्तमान काळात देखील मोठी चर्चा करतो, त्या सर्व बाबी या अरिस्टॉटलच्या विचारामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून अरिस्टॉटलना आपण राज्यशास्त्राचा जनक का म्हणतोय, ती चर्चा आपल्याला थोडक्यात समजून घ्यायची आहे. त्यांचा जन्म पूर्व 384 स्टॅगिरा नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव निकोमेकस होते आणि आईचं नाव फॅस्टिम असं होतं. आणि सुरुवातीपासूनच, बाल्यावस्थेपासूनच त्यांचं जे बालपण आहे मॅसिडोनियामध्ये पार पडलं. आणि हळूहळू तो लहानाचा मोठा होत गेला. 17व्या-18व्या वर्षी तो म्हणजे अरिस्टॉटल प्लेटोच्या सहवासामध्ये आले आणि त्यांनी प्लेटोच्या अकॅडमी नावाच्या संस्थेमध्ये शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. आणि पुढचे 20 वर्ष प्लेटोच्या सानिध्यामध्ये त्यांनी राहिले. परंतु प्लेटोच्या सानिध्यात राहत असताना त्यांच्या जीवनावर आदर्शवादापेक्षा वस्तुनिष्ठतेचा अधिक प्रभाव पडलेला दिसतो. आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की अरिस्टॉटल हे अकॅडमीचं, जे अकॅडमी होतं ना, त्याचं डोकं होतं. ते एक सर्वोत्तम आणि सर्वोच्च विद्यार्थी होते. आणि
ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांची एक मोठी लालसा होती, ज्ञानप्राप्तीची लालसा त्यांच्याकडे होती. आणि म्हणून एक गुरु शिष्य परंपरा आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इसवी सन पूर्व 347 प्लेटोच्या मृत्यूनंतर मात्र अरिस्टॉटलला अकॅडमीचा उत्तराधिकारी करण्यात आलं नाही, कारण यांचं जन्मस्थान हे अथेन्स नव्हतं, तर ते जन्मस्थान स्टॅगिरा होतं. आणि मग तेव्हापासून त्यांनी त्यांची अकॅडमी सोडली आणि मग ते स्टॅगिरामध्ये गेले. आणि याच काळामध्ये स्टॅगिरामध्ये जे मॅसिडोनियाचा राजा होता फिलिप, या फिलिपने एक मोठी उथलपुथल आणि मोठा एक काय म्हणतो आपण त्याला, एक मोठा धुमाकूळ घातलेला होता. आणि त्या काळामध्ये अरिस्टॉटलचं घर हे त्यांनी नष्ट करून टाकलं. आणि मग अरिस्टॉटल हा बेघर झाला. आणि त्याला अपेक्षा अशी होती अरिस्टॉटलला की अरिस्टॉटलच्या मृत्यूनंतर त्याला अकॅडमीचा प्रमुख करतील, परंतु त्याच्या या आशेवर सुद्धा पाणी फिरलं गेलं. कारण त्याचं जे प्रमुखाचं पद आहे, तर हे प्रमुखाचं पद प्लेटोचा जो पुतण्या होता स्पिशियस याला देण्यात आलं. आणि याचं जे मुख्य कारण होतं अरिस्टॉटलला न देण्यामागचं, तर ते मुख्य कारण म्हणजे त्याचं परकीय असणं होतं. आणि यानंतर अरिस्टॉटलच्या जीवनामध्ये एक मोठी निराशा प्राप्त झाली. आणि मग त्याने लगेच अथेन्स सोडून दिलं. आणि मग अटर्नियसचा जे निरंकुश शासक आहे हर्मियास, याच्याजवळ तो राहू लागला. कारण त्यापूर्वी अथेन्समध्ये त्याचा शिष्य होता. आणि 3 वर्षानंतर हर्मियाची एक निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली. आणि मग अरिस्टॉटल हर्मियाची जी पुतणी होती पायथियास, त्याच्यासोबत त्यांनी लग्न केलं. आणि मग त्यांनी मिटिलीन नावाचं एक नगर आहे लेस्बोस नावाच्या एका टापूवर, आणि तिथेच तो राहू लागला. आणि त्याने इथे 2 वर्ष राहिला. आणि मग इसवी सन पूर्व 342 मॅसिडोनियाचा राजा फिलिपने जो आपला मुलगा होता सिकंदर, त्याला शिक्षा दिली, म्हणजे शिक्षण दिलं. आणि मग तिथे त्याला शिक्षण देण्यासाठी अरिस्टॉटल यांना पुन्हा निमंत्रण दिलं. आणि मग जेव्हा हा सिकंदर अरिस्टॉटलकडे शिकत होता तेव्हा तो लहान होता. आणि साधारणतः तो 13 वर्षाचा असावा, 13 वर्षाचा होता. आणि या आमंत्रणाचा अरिस्टॉटलने मोठा स्वीकार केला. आणि त्याचा एक शिक्षक बनण्याचा मान त्यांना मिळाला. आणि राजा फिलिप आणि सिकंदर या दोघांनीही अरिस्टॉटलचा सन्मान केला. इसवी सन पूर्व 355 फिलिपचा मृत्यू झाल्यानंतर सिकंदर हा राजपदावर बसला. आणि सिकंदरने राजपदावर बसल्यानंतर तो सिकंदर, ज्याला आपण अलेक्झांडर असं म्हणतो, अलेक्झांडर सिकंदर, याला जग जिंकायचं होतं. आणि मग तो जग जिंकण्याचा निश्चय त्यांनी इथे केला. आणि पुन्हा अरिस्टॉटलने देखील मॅसिडोनियाला
सोडलं आणि पुन्हा अथेन्समध्ये तो परत आला. आणि इथे इथे अरिस्टॉटलच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा काळ म्हणून ओळखला जातो. कारण या काळामध्येच अरिस्टॉटलने लिसियम नावाची एक शैक्षणिक संस्था म्हणजे स्थापन केली आणि ही फार प्रसिद्ध झाली. आणि त्यांनी 12 वर्षापर्यंत म्हणजे 12 वर्ष ही ही संस्था त्यांनी चालवली. आणि या काळामध्ये त्याला सिकंदरकडून मदत देखील मिळत गेली. सिकंदरच्या मृत्यूनंतर सिकंदरच्या मृत्यूनंतर मॅकडोनियाचा जो विरोध होता, तर त्या विरोधी गटाची सत्ता अथेन्समध्ये आली. आणि आपली सॉक्रेटिससारखी परिस्थिती होऊ नये, म्हणजे सॉक्रेटिसला जसा आपला जीव गमावावा लागला तसा आपल्यावर येऊ नये म्हणून अरिस्टॉटलने इबोइया टापूवर त्यांनी खलिक्स नावाचं एक नगर आहे तिथे त्यांनी तिथे जाऊन तो राहू लागला. कारण असं करण्यामागचं कारण असं होतं की धर्माप्रती जे अविश्वासाचा आरोप त्याच्यावर लावलेला होता की अरिस्टॉटलचा जो विश्वास आहे तो धर्मावर नाही, कारण धर्माबद्दल त्याची आस्था नाही आणि त्याचा विरोध आहे असा आरोप लावला होता. आणि त्यांनी इथून पलायन करताना ते अरिस्टॉटल असं म्हणाले होते की मी अथेन्सवासियांना तत्वज्ञानाच्या विरुद्ध दुसऱ्या वेळा अपराध करण्याचा मोका देत नाही. बघा, म्हणजे किती सुंदर वाक्य आहे की हे असं का म्हणतात अरिस्टॉटल, कारण प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस यांची जी हत्या झाली, तर तशी संधी किंवा तशी वेळ मी पुन्हा येऊ देणार नाही. आणि त्यांनी त्याच्या मृत्यूपासून वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु मृत्यूने त्याचा पिछा सोडला नाही. आणि 1 वर्षानंतरच म्हणजे इसवी सन पूर्व 322 मध्ये अरिस्टॉटल यांची जीवनज्योत मावळली. आणि अरिस्टॉटलचं योगदान राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा पाश्चिमात्य राजकीय विचारामध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून पॉलिटिकल सायन्समधली जी बाराखडी आहे ए फॉर अरिस्टॉटलपासून सुरू होते. कारण राज्यशास्त्रामधल्या ज्या अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या बाबीची चर्चा आज आपण करतो, त्या सगळ्या बाबी त्यांच्या विचारातून आलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग हे कुठं पाहायला मिळतं, तर अरिस्टॉटलच्या अनेक प्रकारच्या रचना आहेत, कलाकृती आहेत. कलाकृती म्हणजे काय, त्यांची पुस्तकं आहेत. आणि त्यांचे पुस्तकं आपल्याला 4 पद्धतीने विचारात घ्यावे लागतात. पहिली जी पद्धत आहे विचारात घेण्याची, त्याला आपण लॉजिकल कंपोजिशन असं म्हणतो किंवा तार्किक रचना असं म्हणतो. आणि मग या तार्किक रचनेमध्ये त्याचे कोणते पुस्तकं आहेत, तर टॉपिक्स आहे, त्याच्यानंतर प्रायर ॲनालिटिक्स आहे, त्यानंतर पोस्टेरियर ॲनालिटिक्स आहे, त्यानंतर प्रपोजिन्स आहे, त्याच्यानंतर सोफिस्टिकल रेप्युटेशन आहे. इत्यादी ज्या कलाकृती आहेत, या कलाकृती तर्कशास्त्रावर आणि तर्कावर आधारलेल्या आहेत. म्हणून अरिस्टॉटलला तर्कशास्त्राचा जनक देखील म्हणतात. ही बाब आपण विचारात घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांचं सौंदर्यशास्त्रावर अतिशय चांगलं लिखाण होतं. आणि सौंदर्यशास्त्रावर त्यांचं लिखाण महत्त्वाचं होतं. त्यामध्ये रेटोरिक आणि पोएटिक्स या 2 रचना अतिशय उल्लेखनीय आहेत.
नंतर त्यांची जी तिसरी कॅटेगरी होती त्यांच्या पुस्तकाची, त्यांच्या लिखाणाची, विचाराची, ती म्हणजे त्यांचं तत्त्वज्ञानात्मक लिखाण, ज्याच्यामध्ये निकोमाकियन इथिक्स ह्या ज्या दोन बाबी आहेत, एक मेटाफिजिक्स आणि दुसरं निकोमॅकियन इथिक्स, या बाबी तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्यांची जी चौथी रचना आहे ती म्हणजे राज्यशास्त्राशी संबंधित जी रचना आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ अथेन्स, अरिस्टॉटलचं महत्त्वाचं काम काय आहे तर पॉलिटिक्स ऑफ अथेन्स, ज्याला आपण पॉलिटिक्स, प्लेटोच्या ज्या पुस्तकाचं नाव आहे पॉलिटिक्स, हे नुसतं पॉलिटिक्स नाही तर पॉलिटिक्स ऑफ अथेन्स कॉन्स्टिट्यूशन ऑफ अथेन्स आहे. आणि ही अथेन्सच्या संबंधीची राज्यघटना आहे, ज्याला आपण प्लेटोचं पॉलिटिक्स असं म्हणतो. आणि हे पॉलिटिक्स साधारणतः राज्यशास्त्राचा आत्मा आहे. अरिस्टॉटलच्या विचाराला जगभरामध्ये पोहोचण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे. पण पॉलिटिक्सचा जो केंद्रबिंदू आहे तर तो अथेन्स आहे, कारण जे आपले गुरु आहेत प्लेटो, त्याच्या अकॅडमीमध्ये राहून, त्याच्या अकॅडमीमध्ये शिकून ज्या अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बाबी अरिस्टॉटलने पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथांमध्ये त्या नोंदवलेल्या आहेत. आणि ही जी कलाकृती आहे, या कलाकृतीमध्ये आपण अरिस्टॉटलच्या राजकीय विचाराला आपण पाहू शकतो. ही केवळ कलाकृती नाही तर ज्ञानाची एक प्रकारची क्रमबद्ध मांडणी आहे. हे केवळ एक पुस्तक आहे आणि एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन ही ज्ञानाची एक प्रकारची मांडणी आहे. आणि ही मांडणी आपल्याला प्रामुख्याने 8 भागात विभाजित झालेली आहे. आणि जर आपण त्याचा पहिला भाग पाहिला तर पहिल्या भागामध्ये राज्याची उत्पत्ती कशी झाली तो भाग आहे. राज्याचं स्वरूप, राज्याचा उद्देश, गुलामगिरीची प्रथा आणि संपत्ती संबंधी विस्तृत विवेचन या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं आहे. जो दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी प्लेटोच्या कौटुंबिक जीवनावर आणि प्लेटोच्या त्याचं जे कुटुंबाचा साम्यवाद आहे, विशेषतः कुटुंबाचा साम्यवाद आहे आणि संपत्तीचा साम्यवाद आहे, या संबंधीची टीका आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळते. भाग जो तिसरा आहे, या तिसऱ्या भागामध्ये नागरिकत्व, कायदा, न्यायशास्त्र, शासनाचं वर्गीकरण या संबंधातले विचार पाहायला मिळतात. भाग 4 मध्ये शासनाच्या पद्धती, शासनाचे गुणदोष ही चर्चा पाहायला मिळते. भाग 5 मध्ये क्रांतीचा सिद्धांत पाहायला मिळतो, क्रांतीची कारणे आणि त्या क्रांतीला दूर करण्यासाठी किंवा क्रांती टाळण्यासाठीचे उपाय. 6व्या भागामध्ये लोकशाही आणि धनिकतंत्र या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे आणि कोणती शासन पद्धती स्थायित्व देऊ शकते त्याचा विचार इथे पाहायला मिळतो. भाग 7 मध्ये राजकीय आदर्श आणि शिक्षणासंबंधीचा विचार पाहायला मिळतो. आणि फायनली जो 8वा भाग आहे त्यामध्ये युवकांचं प्रशिक्षण, त्यांचं
त्यांच्यासाठीच्या सामान्य योजना, त्यांचं शारीरिक प्रशिक्षण, त्यांच्या संगीताचं शिक्षण इत्यादीच्या उद्देशाचं वर्णन त्यांनी या 8व्या भागामध्ये केलं. म्हणून अरिस्टॉटलला जर समजून घ्यायचं असेल नीट पद्धतीने आपल्याला, तर अरिस्टॉटलनी जे पॉलिटिक्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकाचा आपल्याला नीट विचार करावा लागतो आणि त्याच आधारावर आपल्याला अरिस्टॉटल यांना समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून फास्टर नावाचे एक अभ्यासक लिहितात, जर ग्रीकच्या राजकीय तत्त्वज्ञानामध्ये त्याचं सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व करणारा जर कोणता ग्रंथ असेल तर तो ग्रंथ म्हणजे पॉलिटिक्स आहे. म्हणजे ग्रीकच्या तत्त्वज्ञानाचं प्रतिनिधित्व करणारा सगळ्यात चांगला आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता असेल तर तो पॉलिटिक्स आहे. आणि बारकर असं लिहितात की राजकारणातली सर्वश्रेष्ठ रचना म्हणजे पॉलिटिक्स होय. आणि म्हणून अनेकांनी अरिस्टॉटलच्या कार्याचं आणि त्यांच्या कृतीचं फार मोठं समर्थन आणि फार मोठं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण याच्या नंतरच्या भागामध्ये इथं आपण थांबूया आपण, आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण अरिस्टॉटलला आपण राज्यशास्त्राचा जनक का म्हणतोय तर ती चर्चा आपण करूया. धन्यवाद.